माझं नाव स्नेहा गौतम वडमारे आहे. मला 2004ला कळलं की मला कॅन्सर आहे म्हणून. आणि 2004 पासून माझी ट्रीटमेंट चालू आहे टाटा हॉस्पिटलमध्ये. तर आतापर्यंत मी औषधं वगैरे घेऊन घरातली कामं वगैरे सगळी काम म्हणजे मी माझं स्टिकर कटिंगचं काम आहे. मी तिकडे जाऊन पण करते कंपनीमध्ये आणि घरी पण आणून करते. समजा अर्जंट असेल तर मग मला घरी करावं लागतं. त्यासाठी करते खरं सांगितलं तर. कारण मला ना जेव्हा मी त्यांना भेटायला जाते, जसं का आम्ही माझे होते सहकारी डॉक्टरांच्या ओळखीनेच भेटले होते ते सगळे. मला 14 दिवस आम्ही ऍडमिट होतो भक्ती वेदांतमध्ये. आयुर्वेदिक काहीतरी प्रोसिजर होतं, यांच्या सल्ल्यानुसारच आम्ही घेतलं होतं ते. त्यावेळेस माझ्या सोबत 4 जण होते. नारायण शेट्टी म्हणून होते, परत मुझफ्फर काहीतरी नाव होतं त्यांचं, जाफरबाई म्हणून होते, परत अशोक शेट्टी और उनका नाम क्या था, रोहिणी जाधव. असेच रोहिणी जाधव, असे 4 जण आम्ही होतो. मग त्यांचं जे दुःख होतं ना बघायची मी, त्यांना जो त्रास होतो, दुखणं होतं त्यांचं, किंवा त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न होते ते माझ्याही मनामध्ये आहे की मला पण तो त्रास होतो. मी बघितलाय की पुढे जाऊन माझ्यावरतीच पाळी येणार आहे. तर मला असं म्हणजे वाटतं की घरात बसण्यापेक्षा आपण जर कोणाला भेटलो, त्यांनाही बरं वाटतं आणि मलाही बरं वाटतं ते त्यांना बघून की जो त्रास पुढे मला काढायचा आहे तो मी बघितला की काय आहे. त्याच्यातून मला पुढे मिळतं की मला कसं राहायला पाहिजे. कारण मी 4 जणांना पाहिलं तर ते जास्त कसं टेन्शनमध्ये असायचे. भले माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, पण त्यांचं टेन्शन असायचं, मी बरी होईन का, मी बरा होईन का, ही औषधं घेतोय ते औषधं घेतोय. आम्ही खूप ठिकाणी फिरून आले, टाटा वगैरे सगळीकडे जाऊन आलं तरी त्यांना फरक पडत नाही. म्हणजे मला काय वाटतं असं, म्हणजे जो आणि ज्या डॉक्टर विनीता आणि त्यांची टीम जो आम्हाला मानसिक आधार देत होते, त्याच्यातून आमचे 14 दिवस आम्ही खुशीने राहिलो तिथे. औषधांपेक्षा जो मानसिक आधार असतो ना तो माझ्यासाठी जास्त आहे. त्यांच्यामुळे मी सगळ्यांना भेटते. पहिल्यांदा मी कुठे जात नव्हती, कारण टाटाकडून कुठे आम्हाला पाठवत नव्हते, पण ह्यांच्याकडून मी आता मला जेथे जेथे ओळख पटली मी जाते, बघते, त्यांच्याशी बोलते. मागे आम्ही गेल्या महिन्यामध्ये एक आजी होत्या, 90 वर्षाच्या आजी आहेत बोरिवलीला. तर त्यांचा आम्ही वाढदिवस साजरा केला. डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही येणार का, मग त्यांच्यासाठी आम्ही केक वगैरे घेऊन गेलो, फुगे वगैरे लावले, सगळे त्यांची टीम गेली होती. खूप मजा केली, त्यांनाही बरं वाटलं त्या आजीला, त्यांनी पण खूप एन्जॉय केलं. असं वाटतं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी माझ्या हिमतीवरती चालते. मी घरातली सगळी कामं वगैरे करते, सगळी घरातली कामं करून बाहेरची पण कामं करते. ते देवाच्यामुळे आणि डॉक्टर विनीतामुळे, सगळ्यांमुळे, सगळ्यांचा जो आशीर्वाद आहे, माझ्या आई वडिलांचा बोला, सगळ्यांचा बोला, त्याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य आलं. त्यांच्यामुळे मी आहे आतापर्यंत. माझा सर्वात मोठा आधार माझ्या नवऱ्याने दिला मला. माझा नवरा, मुलगा मला सांभाळून घेतलं. माझ्या आजारपणामध्ये साथ दिली मला. म्हणजे मला नाही झालं तरी दोघेही करतात. आई वडिलांपेक्षा लग्नाच्या नंतर नवऱ्याने, नवऱ्याच्या नंतर मुलाने असं करून मला सांभाळलं. तर मला पुढे काय वाटतं माहितीये, जे पेशंट असे आहेत की निराशा होते त्यांना की मला कॅन्सर झालाय, तर ते समजू नये. झालंय ते आपलं आहे, ठीक आहे, पण त्याचा लढा देऊन पुढे जायची ताकद ठेवली पाहिजे स्वतःहून. दुसऱ्यावर अवलंबून राहून काहीच नाही होत की माझी आई करेल, माझा भाऊ करेल, याच्यावर नाही. स्वतःची विल पॉवर पाहिजे की मला पुढे काहीतरी करायचं आहे आणि मला जगायचंय. ही आत्मशक्ती स्वतःत राहायला पाहिजे. आम्ही नेहमी जायचो, सगळ्या पेशंटला मी भेटते, त्याही माझ्याशी खुशीने आपल्या जे काय घरातले असतात प्रॉब्लेम्स बायकांचे असतात, तुम्हाला सांगायला नको, त्या सगळं सांगायचे, असं आहे तसं आहे सगळं सांगायचं. मग आम्ही त्याच्यावर मी बोलायची, मला जे वाटतं नाही तुम्ही हे सोडून द्या, विचार करू नका, होईल, तुम्ही चांगले आवाल. मग त्या पण खुश होतात. असं तर मला एवढंच वाटतं की पुढे जाऊन सगळ्यांनी पण हा जो आजार आहे ना तो बाजूला करून पुढे काहीतरी मला करायचं आहे. माझ्या घरासाठी, मुलासाठी एक काहीतरी पुढे ठेवलं पाहिजे प्रतीक, की मला त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तर ते आपल्याला एक विल पॉवर मिळते. औषधं तर आहेच, पण स्वतः पण काहीतरी हिंमत केली पाहिजे, कोणावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे.